माता जोगेश्वरी आणि आई एकविरा यांच्या मैत्रीची गाथा तसेच माता जोगेश्वरीच्या इच्छित वरप्राप्तीच्या नवसाची कथा सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत इयत्ता सातवीचे बाल कलाकार. पाहूया तर आई एकविरा आणि जोगेश्वरीची कथा. बाबू भैया रिमिक्स. चैत सप्तमीच्या त्या दिनी तुझा गजर घुमतय, वारकरी भारूड आणि कारल्याला येतय ग या गाण्यातील विद्यार्थ्यांनी स्टेजच्या पाठीमागे यायचे. Four, 3, 2, 1. तहानेने खूप व्याकुळ झाले आहे. हो, खूप तहान लागली आहे. इथे आसपास कुठेही सरोवर, नदी व तलाव दिसत नाहीये. हे अर्जुना, इथे बाण मारून तू कुंड तयार कर. त्या कुंडाला पाणी लागेल, ज्याने तुमची तहान भागेल. आई, तू आमची तहान शमवलीस. आम्ही तुझी काय सेवा करू? माझी सेवा? तुमची इच्छाच आहे तर माझं मंदिर बांधावं, जे एका रात्रीतच पूर्ण करावं. जी आज्ञा. माझं हे मंदिर खूप सुंदर बांधलं आहे. मी खूप प्रसन्न आहे. तुमच्या अज्ञातवासात तुम्हाला कोणीच ओळखू शकणार नाही, असा मी तुम्हाला वर देते. जय एकविरा, एकविरेचा विजय असो. ही तर कथा झाली एकविरा मातेची. आता कळलंच असेल एकविरा मातेचे मंदिर कोणी बांधले. पण त्या एकविरा मातेच्या बाजूलाच एक मूर्ती आहे जोगेश्वरी मातेची. कधी विचार केला आहे ही मूर्ती कधी, कोणाची व तिथे का आली? आई जोगेश्वरी ही एक नागकन्या होती. माता पार्वतीचीही ती खूप जवळची मैत्रीण. आई पार्वती आणि शंकराला एकत्र बघून जोगेश्वरीच्याही मनात एक विचार यायचा की आपल्यालाही असाच पती असावा. आणि त्यासाठी जोगेश्वरीने भगवान शंकराचा तप सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे देवी, आपल्या श्रद्धेने मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. मला तुमच्यासारखा पती मिळावा हीच माझी इच्छा आहे. तथास्तु. देवी जोगेश्वरी, माझी तू जिवलग मैत्रीण, भगवान शंकर माझे पती, तरीही त्यांच्यावर इच्छा ठेवलीस. या कुकर्मासाठी मी तुला श्राप देते. या क्षणी तू इथून निघून जा, नाहीतर इथेच जमिनीत भस्म होशील. हे पार्वती देवी, तुम्ही उगीच देवी जोगेश्वरीला श्राप दिलात. तिने फक्त माझ्यासारखा दिसणारा पती मागितला, मला नव्हे. अरे हो, हे माझ्या लक्षातच आले नाही. तरीही जोगेश्वरीच्या मनात तुमच्याबद्दल इच्छा होती
हे नक्की. त्यानंतर दिलेल्या वरानुसार शंकर महादेवांनी आणि माता पार्वतीने हुबेहूब शंकर महादेवांसारखाच दिसणारा शंकराचाच रूप असणारा भैरवाशी योगेश्वरी मातेचे लग्न लावून दिले. ते भैरव म्हणजेच आपले भैरीदेव आणि तीच ही आई योगेश्वरी. कालांतराने पार्वती मातेचा राग शांत झाला. देवी जोगेश्वरी, मी आजपासून तुला माझ्या श्रापातून मुक्त केले आहे. नाही देवी पार्वती, मी माझ्या कृत्याबद्दल स्वतःला दोषी मानते आणि मी शिक्षेस पात्र आहे. शिक्षा म्हणून मला तुमच्या शेजारी जागा हवी आहे. या सृष्टीच्या अंतापर्यंत मी तुमच्या शेजारी राहून तुमची सेवा करेन. हेच माझे प्रायश्चित असेल. तथास्तु. तिने योगेश्वरीला आपल्या शापातून मुक्त केले, परंतु आपण केलेल्या चुकीच्या विचारांबद्दल प्रायश्चित म्हणून आई योगेश्वरीने ही सृष्टी असेपर्यंत आईच्या सेवेसाठी तिच्या बाजूची जागा मागून घेतली आणि आईच्या शेजारीत स्थापन झाली. हीच ती माता योगेश्वरी. आई एकविरेचा, आई जोगेश्वरीचा, आई एकविरेचा, आई जोगेश्वरीचा.
बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको सात रातीची एक रात केली देऊळ बांधिला शेंदरी लालो एके रातीनो देऊळ बांधिला आई एकवीरेचा महालो बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको बसली का भारी एकवीर माऊली तारा व गणपती पालको आई एकविरेचा, आई एकविरेचा. धन्यवाद धन्यवाद रसिको. अतिशय चांगल्या प्रकारचं नृत्य आपल्यासमोर नक्कीच सादर हेराफेरी चित्रपटातील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता परेश रावल यांचा अभिनय असणारे गीत सादर करत आहेत 5वी क चे बाल कलाकार बाबू भैया रिमिक्स. इयत्ता 5वी क चे बाल कलाकार सादर करत आहेत बाबू भैया रिमिक्स. या गाण्यानंतर सप्तमीच्या त्या दिनी तुझा गजर घुमतय वारकरी भारूड